मुंबई आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 2009चा अपवाद वगळता शिवसेनेच्या या गडाला कधी तडे गेले नाहीत. बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या निवडणुकीत तर शिवसेनेने बालेकिल्ल्यात मोठे यश मिळवले. 2023ला शिवसेना फुटली. न्यायालयीन लढाईनंतर शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाले. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंना शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाची पत राखता आलेली नाहीये. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातून शिवसेनेचे चिन्ह जवळपास नामशेष झालंय. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे. राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाची. शिवसेनेला मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्र वगळता राजकीय पक्ष म्हणून लोकमान्यता मिळत नव्हती. पण 1992ला मुंबईत झालेल्या जातीय दंगलीनंतर मुंबई आणि कोकणात शिवसेना ही राजकीय पक्ष म्हणून रुजली. 1996, 1999 आणि 2004 अशा सलग 3 निवडणुकांमध्ये शिवसेनेने कोकणात आपले निर्विवाद वर्चस्व तर राखलेच, पण मुंबईतही मुसंडी मारली. राजापूर, रत्नागिरी, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ठाणे हे मतदारसंघ शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतले. अनंत गीते, मधुकर सरपोतदार, मोहन रावले, प्रकाश परांजपे, सुरेश प्रभू या मंडळींनी शिवसेनेचा गड भक्कम केला. मुंबई आणि कोकणाबरोबरच नाशिक, मराठवाड्यातही शिवसेना रुजली. 2009च्या निवडणुकीत मात्र मुंबई आणि कोकणातही काँग्रेसने 12 पैकी तब्बल 10 जागा जिंकत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली. भाजपला देखील मुंबईत मोठा फटका बसला. पण 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसचे पानिपत झाले आणि शिवसेनेने पुन्हा कोकण आणि मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित केले. 2019ला देखील शिवसेना भारी ठरली. गेल्या वर्षी शिवसेनेत बंड झाले. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून लावत शिवसेना फोडली आणि राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे मुख्यमंत्री झाले खरे, पण सत्तेचा सारा रिमोट भाजपच्या हाती राहिला. दैवगतीने न्यायालयीन लढाईत शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले नाव दोन्ही शिंदे यांना मिळालं. त्या अर्थाने शिंदेची शिवसेना ही मूळ शिवसेना ठरली. पण शिंदेंना दैवगतीने मिळालेल्या शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्हाची पत राखता आलेली नाहीये. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे घेण्यात शिंदेंना यश मिळालेलं नाहीये. कोकणी माणूस हा शिवसेनेचा मावळा, पण बाळासाहेबांनी शिवसेनेला दिलेले धनुष्यबाण हे चिन्ह यावेळी कोकणवासियांना मतदान यंत्रात पाहायला मिळणार नाहीये. मुंबई महानगर क्षेत्रातील 10 पैकी 3च मतदारसंघ शिंदेंना मिळाले आहेत. ठाणे, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईचा अद्याप निर्णय झालेला नाहीये. भाजपच्या हट्टामुळे शिवसेनेला आधीच धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून माघार घ्यावी लागली. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळेलच याची खात्री नाहीये. या साऱ्याचा विचार करता बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्बल 40 ते 50 वर्षाच्या मेहनतीने रुजलेले धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या हातून निसटू लागले. न्यायालयीन लढा देऊन मिळवलेले शिवसेनेचे चिन्हच बालेकिल्ल्यातून गायब झाले तर काय मिळवले, असा सवाल उपस्थित होतो.